पण ओपनचा पहिला गुलाल त्या वासरात आणि मोठ्या बैलात प्युअर जातीच असल्यामुळे ही मागं हटत नाही वासरू. दात लावल्यावर तर अजून लय स्पीड वाढणार आहे. गटाला चांगली गाडी मारली, सीमेला पण चांगल्या मारल्या, फायनलला काय टॉपच्याच गाड्या होत्या. दुसरं की 3 मैदान आहे ते तुमच्याकडे गुलाल झाला पाहिजे आणि विशाल ड्रायव्हरनं करून दिला गुलाल. असल्यात मालकाच्या दावणीतलं ही वासर आहे म्हणून आम्ही म्हणतो फ्युचरला आहे. त्याचं नाव माऊली आहे पण आहे कारण काय लक्ष कपीच होतं ह्यो लय स्टार आहे भविष्यातला आहे ना. आणि याचं नाव याची छाप म्हणजे जी भविष्यात जाणार आहे ती त्यांची छापच वेगळी असते. मग ती नावानं ह्यानं त्यानं म्हणा. मी लय ही मला लय वाईट वाटलेलं. ही शिरसोडीच्या रायफलभर महिन्याच्या अड्ड्यात पळालेली होती. कडने सेमी होता आणि आमची गाडी होती. मी गाडी धरायला सुद्धा गेलो नाही. आमची ते आतल्या सीमेत पळालेली आणि ही सीमे मागणं सुटणार होता. मी ते सीमे बघाय तोंडावर थांबलेलो. रायफल आता जे रायफल 1 नंबर केला ना त्या रायफलवर ह्यो होता. रायफल आमच्या इथले शिरसोडी जवळ. वाईट काय वाटलं? वाईट काय वाटलं? हे नावाचं वाईट वाटलं. नावाचं वाईट वाटलं. नाव लक्ष्मणराव नाही पाहिजे होतं माझं असं मला वाटलं. आता त्यांनी त्यांच्या विचार जज त्याचा यांनी ठेवलेला असते पण मला याचं नाव नाही आवडलं. बैल नाही आवडलं. बैल म्हणजे 100% गाजवून 100% गाजवून. या बैलाचं चांगलं नाव आहे, माऊली नाव आहे, 1 नंबर नाव. आणि अख्ख्या मैदानात माऊली कोणाचं नाव नाही. आणि ह्याचं नाव माऊली आहे ही कळल्याच्या नंतर आहे ना लोकांनी त्यांच्या बैलाचं नाव माऊली ठेवलं आणि ज्याचं ओरिजिनल माऊली आहे त्याचं लक्ष्मणराव ठेवलं. म्हणजे नावाला मी वाट ठेवत नाही. ह्या बैलाला ते नाव नको होतं असं माझं होतं. आणि ह्याच्याकडं टॉपची बैलगाडी क्षेत्रात ज्याला म्हणते ते दगडातनं बी कशात हिरा काढणारच दैवत शेट असतील तुम्ही असं. बाबांची मी मुलाखत त्यांच्या अख्खे दावण सगळे बघितली. या त्यांचं ती मान बिन सगळं त्यांच्या दावणीला असा एक वेगळा ब्रँड पाहिजे होता ज्या ती भविष्यात येणाऱ्या किंवा अजून मोरं जेव्हा हे पळत जाईल तेव्हा त्या नाव नुसतं ऐकलं की ती नाव देण्यात आलं पाहिजे. लक्ष्मणराव म्हटलं की माणूस लगेच खाल्ल्या भागाने बोलतं आणि परत मग लक्षात येतं ह्यो लक्ष्मणराव म्हणजे पुढून सांगायला लागतं की बाबा पृथ्वीराज बाबा म्हणजे कसं झालं आधीचा एक बैलानं ते पळत नाही पण त्या बैलांना आधीच ह्या भागात थोडंसं नाव लक्ष्मणराव म्हटलं की माणूस काय ह्या मग मी आता त्यांचं नाव घेत नाही असं मी असं लय मैदानात घेऊ बैल आलाय का नाही लय मैदानात केलं लक्ष्मणराव नाव का ठेवलं माझं मीच विचार केला इकडं का ठेवलं नाही ही नाव का ठेवलं नाही ती नाव का ठेवलं नाही असं मी विचार करत होतो की एवढी माणसं तज्ञ यायची आहेत की आणि नावात असं काय केलं असं माझा विचार होतं. नावात आहे की नाही ते खोडसाळपणा झालाय 100% नाही आपलं असं वाटतंय नाही झालाय तर काय 100% झालाय. ते माझ्या देखत झालाय त्यामुळं काय झालं माहिती आहे का पुन्हा ती माघार घेणं जाऊ द्या असं झालं. पण खोडसाळपणा झाला का तर 100% 1 नंबर नाव आहे. 1 नंबर म्हणजे 1 नंबर नाव आहे. पण ह्या मी नावाला ठेवत नाही. शेवटी जे त्या मालकाची इच्छा आवड असते हे म्हणणार येऊन कोण सांगणार शाळा असं झालं. पण ह्या बैलाला सुटणार वेगळंच नाव पाहिजे. वेगळंच होतं माऊली नाव होतं पण ते खोडसाळपणा झाला मसवडच्या मैदानात. नियोजनचा विषयच नाही. बैलगाडीच्या खरा नियोजनचा बादशाह ज्याला म्हणते दैवत गोळेकर त्यांच्या नियोजनात याचा नियोजनाचा विषय नाही. ह्यो बाप म्हणून पळणार आहे त्याच्या वयात येईल आहे ना बाप म्हणून पळणार आहे. हे जे तुमचं शब्द आहेत ना हे मी ते पहिल्या मैदानात दादासने सांगितलं बाप म्हणून पळणार आहे. आणि याचा काही विषय नाही. स्टारचं आता आपण जशी बैलांची नावं घेतो ह्यो बैल सेमी काढणार ह्यो बैल बसला 1 नंबर करणार. आता ठराविक बैल खाली गेले की आपण वरनं सांगतो ह्या बैलातून ह्याच्यात होईल ही त्या तोडी देणार. बैल खाली पळा जायच्या ते वरनं सांगणार ह्यात आणि ह्याच्यात फाईट होईल किंवा ही एवढ्यात घासेल ते तेवढ्यात घासेल. ज्याला बैलगाडी क्षेत्रातलं कळतं की नाही तसं याचं नाव घेणार परत ना ह्यो जेव्हा खाली पळायचा त्याच्या रंगात येईल तेव्हा. आता पळतोय आता पण बघा की ओपनचं मैदान आहे. बैल चांगली ओपनची आली होती. आदत वासरू आहे 3 नंबर केलाय आणि ह्या वासरासाठी खास आलो. म्हणजे आज काही व्हिडिओ बनवायसाठी नव्हतो आलो ह्या वासराच्या नियोजनासाठीच आले होतो आज. आणि ते बघा जे काशेगावचं मैदान पाहिलं का त्यात विशालला म्हणलं की तुम्हाला 3 मैदानं दिली ती ह्याचीच होती ना. आजचं बघा 3रंच मैदान आहे गुलाल झाला. कारण याची 7-8 मैदानं फेल गेला गुलालच होत नव्हतं. ते मग पुन्हा नियोजन व्यवस्थित केलं की नसते मैदानात आलं की वासरू कुठलं काय ठराविक वासर असते
त्या वासरातली बघा ही एक सिकंदरला एक मी बघतो मला पण आवडतं. मला खिलार आवडतं. मला मैसुरी आवडत नाही, ते कुठली आवडत नाही, ती काय नाही. आमच्याकडे मैसुरी बैल होता देऊन टाकला. तुमचं चॅनल बघायला लागलो बसलं नाही खिलार प्रेमी झालं आहे ना. आणि तेव्हापासून मग गाय असू द्या नाहीतर वासरा असू द्या खिलार आपली शान काय खिलार ना. आपल्याला काय पाहिजे आम्हाला कळलं आम्ही खिलारच. किती टॉपचा मोरला बैल पाळणार असू द्या आपल्याला खिलारच भारी वाटतं. हे कसं लय म्हणजे मला बी लय आवडतो खिलार. आता ही बैल बघाय काय दिसतोय. हा आम्हाला लय पाहिजे. आम्ही एक वस्तू घेतले ना आता तुम्हाला ती दाखवली तुम्ही ही घेतलेली लय जणी म्हणजे मैसूरगी ही पद्धत ही पद्धत आम्ही बघून पारखून खिलार वासरू आणले. ती तुम्ही दाखवलेलं. हो आणि ती वासरू आम्हाला बघा चांगलं लागलं. याच्यात 2 वासरं आमची फेल गेली पण ती वासरू आम्हाला आता लय खट्ट लागली. ते काय म्हणतात का जातीतलं वासरू असतं का नाही आणि त्याच्या डोक्यात असतं आणि ती नजर सांगून जाते. नजर सांगते वासराची काय करत. माणसाची जशी नजर सांगते ना वासरू बघा काय वासरू नसते माणूस बघत उभा राहायचो. वासरू म्हणजे एवढे सांगायला वासरू भविष्यात काय आता त्याचा मला तर वाटतंय ओपन मधला पहिलाच गुलाल असेल याचा. हो आता ह्याच्या आधीचं गुलाल आदतच आहे पण ओपनचा पहिला गुलाल त्या वासरात. आणि मोठ्या बैलात नाही मोठ्या बैलात नाही. असं नाही की बाबा ही दडगं मैदान आहे आणि हे मैदानाला बाबानो बैल नाही ती नाही मोठी टॉपची बैल पाळणारे. आता 1 तारखेला ती मैदान झालं तर अजून इथं बैल मोठी आले आणि इथं ती 4था का 5वा अड्डा आहे. प्रत्येकाला फाटी बिटी सगळ्यांनी माहिती येते त्या ती बैल आली त्यात हे गुलाल आहे आदत वासरू आहे. आणि सगळ्यात म्हणजे फरकानं शिमी पास केलाय ना. म्हणजे जेवढं शिमी झालं त्या सगळ्यात जास्त फरक पडला याचा. आणि शेमीला पण चांगल्या गाड्या होत्या. चांगल्या गाड्या वासरू लय पडला. फक्त सांगा माऊली घ्या म्हणाव काय नाही. 2-3 मैदान सुनील मोरेन पुकारलं का नाही. पृथ्वीराज बाबा कुटुंब यांचा माऊली मैदान झालं झालं नाव. मी आहे ना सांगून कट्टाळलो. माझं काय ऐकलं ना की त्यांना मी किती सांगितलं की अहो ह्या वासराचं आहे ना फ्युचर लय मोठा आहे ह्याला ह्याची ओळख द्या. उगाच दुसऱ्याचं नाव देऊ नका मग शीच म्हणायचं होतं आम्हाला. आमचे शेजारी येते की पण आम्हाला असं वाटतं की आमचं वासरू वेगळं पाहिजे. अहो ते खोडसाळपणा झाला आणि ते माझ्या समोर झाला. माऊली 1 नंबर नाव आहे आणि ते दादाने दुर्लक्ष केलं त्याच्यावर करायला नाही पाहिजे. लय मोठा स्टार आहे ना. आणि असं नाही की ह्याला की ती मालक जरा म्हणजे परिस्थिती नाही की बाबा पण 4 रुपये जास्त आले की ती पैसे करणार असली ह्या वासरात आजी म्हणजे या मालकाच्यात नाही असं नाही. म्हणजे आम्हाला वाटतंय आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग आम्हाला माहिती नाही की मालक त्या कॅपॅसिटीचा आहे तर घे जोपर्यंत दमत नाही तर मालक दमणार नाही. तर ह्या असल्या मालकाच्या दावणीतलं हे वासर आहे म्हणून आम्ही म्हणतो फ्युचरला आहे. ती मिडम परिस्थिती असते माणूस आज नावा रूपात आले काय म्हणतं आपलं 4 रुपये करूया परत वासराने हेळवत बसूया ही करूया किंवा पैसे आपलं कुठं खर्च. ह्या मालकांची तसली परिस्थिती नाही पण याला लय फ्युचर आहे आणि मालकाची परिस्थिती चांगली आहे. आणि वासराची बैल डाले देऊ डालताना कुठे डाल या की घेऊन बाळासाहेब अहो डाला ना घे का नारळ नुसता घेऊन आलाय आहे ना. सेट आले थांबाय घे. सर माग अभिनंदन तुमच्या खोंडाने 3 नंबर केल्याबद्दल उभं राहा. विशाल ड्रायव्हर आज आहे ना फक्त ह्या वासरासाठीच मैदानात आलोय आणि दादांचा फोन आला की आपलं वासरू येतंय तुमच्या भागात ते नियोजन झालंय जावं तुम्ही. खास ह्या वासरासाठी आलो बाकी कोणाची बाईट नाही काय नाही. आणि आपलं बोलणं झालं होतं जयंत केसरी काशेगावला झालं होतं की 3 मैदान आहेत ते तुमच्याकडे गुलाल झाला पाहिजे आणि विशाल ड्रायव्हरनं करून दिला गुलाल. कारण हे जर 5-6 मैदान गुलालच तुटला होता. आणि दादांचं माझी चर्चा व्हायची की ड्रायव्हर विशाल पाहिजे आपल्या वासराला. तसं काय नाही काय होते पण नाही आमचं चर्चा चालायची का नाही त्याच्यात की विशालला वासरू चांगलं पळतंय कारण ते व्हिडिओ मधनं कळून येतं लक्षात येतं त्याच्यातनं आणि ते झाला
दैवत पण आज काही म्हणजे बाकी कोणतंही नियोजन नव्हतं, फक्त ह्या वासरासाठी आलेत दैवत. मार्च मध्ये ठरलं होतं ओपन मध्ये पळवायचं हा, सुरुवातीला. आणि हे पहिलंच मैदान ना पहिलंच ओपनचं, ओपनचं आहे. आणि चांगल्या गाड्यात राहिला. चांगल्या गाड्या. आणि पहिल्याच ओपनच्या मैदानात गुलाल आहे. गटाला चांगली गाडी मारली, सीमेला पण चांगल्या मारल्या, फायनलला काय टॉपच्याच गाड्या होत्या सगळ्या. आणि दुसरं मैदान आहे ओपनचं. एक महान भारत केसरीला गट काढला होता, हा. सीमेला आपल्याकडून चुकी झाली म्हणून गाडी फरली होती, म्हणून नंतर तिथं बी राहण्याची शक्यता होती दाट. आज दुसरंच मैदान ओपन है ना. चांगलं गट सीमी चांगली अंतर. विशाल, ह्या वासराबद्दल काय सांगता येईल? काय आहे वासरू भविष्य? ही प्युअर जातीच असल्यामुळे ही मागं हटत नाही वासरू. दात लावले तर अजून लय स्पीड वाढणार आहे. स्पीड वाढणार हा? हे गॅप या नाही या गॅप गॅप रे. आणि आहे ना ह्याचा गट पण टाच होता, शेमी पण टाच होता, आणि फायनल तर काय विषयच नाही, कारण त्या हिंद केसरीच सगळ्या बैल टॉपच्या गाड्या आहेत. पळवताना काय अडचण येते का याची? काय नाही काय अडचणी काय नाही, नाही काय. सरळ पळत पाहिजे असा पोहतोय, पाहिजे तेवढा पाहिजे, काय त्रास नाही त्रास ना? नाही काय. दोन एखाद्यानं कडनं. दोन्ही साईड पोहतोय, शहाणा पोहतोय, दुसऱ्याला पण ताप देत नाही ना आपण पण काय ताप करून घेत नाही. मग ह्याला आता ताकदीचे बैल चालतेली का अशा हलकीच काय बैल? अजून जरा वाईज अजून बार काय नाही. हे गॅप ते नेम धरून लात मारतोय. तुमच्यावर डोळा आहे. दैवत वासराबद्दल काय सांगते येईल? त्याला हाय भविष्य. भविष्य आहे. येणाऱ्या काळात दिसेल ओपन मध्ये पाहता. ऊच मात्यानं पोहतो, बल मागत. आणि ते असं लक्ष त्याच्यावर जातं पळताना. आता समजा 5-6 गाड्या पळतात का नाही, तर ह्याच्यावर लक्ष जातं ते उच मात्यानं पळत असताना. काहीतरी दाट नाही लय पळवायचं, अजून दमादमानं पळवायचं. 5-6 महिने अजून दाट लावूस तर व्हायचं. 4-8 दिवसातच पळवायचं. आता कुठल्या मैदानात दिसले? आता बघू 5-6 दिवसानं कुठून असेल तिथं. गुरसाळ्यात दिसेल 100%. दिसेल ना. ही ढाल आली ओपनची. काल घ्या जरा राहू दे उभं मोकळं. सरपंच आवरा या इकडे पुढे. चला.